डॉक्टर निखिल दातार, स्त्रीरोग तज्ज्ञ, कायद्याची पदवी प्राप्त, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये मानद प्राध्यापक. सन्मानानं मृत्यू मिळण्याच्या अधिकारासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि त्याचा पाठपुरावा केला, जेणेकरून महाराष्ट्र राज्य सरकारनं 413 ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्शनची नोंदणी करण्यासाठी नियुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपली लिव्हिंग विल नोंदणी करणारे ते देशातले पहिले नागरिक ठरले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नीतिमत्ता आणि रुग्णांच्या मानवी हक्काचे ते खंबीर पुरस्कर्ते आहेत. आरोग्य आणि कायदा या दोन्ही क्षेत्रातील त्यांचं प्रभुत्व समाजासाठी दिशादर्शक आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्याकडून आज आपण कायदा आणि वैद्यकशास्त्र यांनी एकत्र काम केलं तर समाजाप्रती डॉक्टर्स किती महत्त्वाचे उत्तरदायित्व प्रदान करू शकतात हे समजून घेणार आहोत. डॉक्टर निखिल दातार. नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर निखिल दातार आलेले आहेत. डॉक्टर निखिल दातार हे स्त्रीरोगतज्ञ आहेत आणि याशिवाय त्यांनी वकिलीची परीक्षाही पास झालेले आहेत आणि ते मानद प्राध्यापक म्हणून नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये आवडीने लेक्चर्स द्यायला जातात कायदा ह्या विषयावर. हे खूपच एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि याविषयी मलाही नेहमी कौतुक वाटतं. पण असू दे, आज तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर, हल्ली आम्ही पुष्कळच ऐकत असतो, तुमची पण लेक्चर्स बरीच ऐकत असतो, ज्याला आपण म्हणजे इच्छामरण म्हणतो, काही युथनेसिया, पॅसिव्ह युथनेसिया, त्याचबरोबर ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्शन्स किंवा तुमच्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर तुमच्या शब्दात पूर्णविरामाचं इच्छापत्र असं नेहमी म्हणतात. पूर्णविरामाचं इच्छापत्र ते याविषयी आमच्या प्रेक्षकांना पण बरीच क्युरिओसिटी आहे की ह्याच्यामधला फरक काय आहे. पूर्णविरामाचं इच्छापत्र म्हणजे काय आणि ते तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पण फाईल केलं, जनहित याचिका फाईल केली. तर आपण ह्या भागामध्ये हे बघूया की ही जनहित याचिका आपण का फाईल केली हायकोर्टमध्ये. हायकोर्टमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे डायरेक्शन्स मिळाले आणि हे करण्यापाठचा उद्देश काय आहे. सर्वप्रथम नमस्कार. धन्यवाद दूरदर्शनचे सुद्धा आणि आपले सुद्धा मला बोलवल्याबद्दल. जसं आपण म्हणालात आत्ता की सध्या आपण माझं नाव बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांसमोर येत असतं आणि त्याचं कारण हे म्हणजे इच्छामरणासाठी जो काही उभारलेला लढा म्हणा किंवा मी फाईल केलेली जनहित याचिका म्हणा, तर त्या संदर्भात बऱ्याच वेळेला हा उल्लेख येत असतो. तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांना हा सगळा विषय थोडक्यात उलगडून दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळ्यांनी नुकतीच हरीश राणा नावाच्या एका युवकाची केस सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण ऐकली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला इच्छामरण प्राप्त करा असा प्रकारचा आदेश त्याला दिला होता. हो, बरोबर आहे. वास्तविक पाहता सगळ्यात पहिली आधी परिस्थिती अशी आहे की इच्छामरणाची गरज आहे का आणि इच्छामरण हे कायदेशीर आहे का. एक डॉक्टर म्हणून काम करत असताना, आणि मला असं वाटतं त्यासाठी डॉक्टरही असण्याची गरज नाही, आपल्याकडे नातेवाईकांमध्ये अनेक वेळेला अशी परिस्थिती असते की अतिशय वयोवृद्ध मंडळी असतात, अगदी दुर्धर अशा प्रकारे विकारांनी आजारांनी ग्रस्त असतात आणि हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये व्हेंटिलेटरवरती, डायलिसिस मशीन्सवरती, हार्ट लंग मशीन्सवरती खितपत पडलेल्या अवस्थेमध्ये असतात. आणि प्रश्न असा निर्माण होतो
की डॉक्टर सांगतात की बाबा ह्या व्यक्तीला आम्ही काय खडखडीत बरा करून तर घरी नाही पाठवू शकत, पण ॲट द सेम टाईम ती व्यक्ती म्हणायला गेलं जर का तर ह्या सगळ्या मशीन्सच्या आधाराने म्हणायला गेलं जर का तर जिवंत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की आपण जी काय ट्रीटमेंट देतो आहोत किंवा सध्या जी काय आधुनिक ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आहे, तर त्यांनी आपण एखाद्या माणसाचं मरण लांबवतोय का त्याचं जीवनमान सुधारतोय, हाच प्रश्न बऱ्याच वेळेला अनुत्तरित प्रमाणात राहतो. आणि हरीश राणाची ही अशीच अवस्था होती, आपल्याला सगळ्यांना तो विषय माहिती आहे. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे कॉमन कॉजेस नावाचं जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलं, की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की आपल्या देशातल्या नागरिकांना आता इच्छा मरणाचा अधिकार आहे, पण इच्छा मरणाचा अधिकार हा निष्क्रिय इच्छा मरणाचा आहे, बरं, सक्रिय इच्छा मरणाचा नाही. आणि मग त्यासाठी एक ठराविक प्रकारचं फ्रेमवर्क त्यांनी दिलं आपल्यासाठी. त्या फ्रेमवर्कमध्ये काही गोष्टी ह्या नागरिकांनी करायच्या आहेत, जसं की लिव्हिंग विल बनवणे, आणि काही गोष्टी या सरकारने करायच्या. बरं, आता हे जजमेंट आल्यानंतर मी स्वतः माझं लिव्हिंग विल बनवलं. बरं, आणि काही लोकांच्या काही प्रेसच्या म्हणण्याप्रमाणे मी कदाचित पहिली व्यक्ती असेल की त्या ढाच्यामध्ये बनवणारं लिव्हिंग विल बनवणारी अशा प्रकारची. त्यामुळे मी तर माझं लिव्हिंग विल बनवलं, पण मग मला असं लक्षात आलं की आपल्या राज्यामध्ये त्या लिव्हिंग विल बनवल्यानंतर त्याच्या पुढे जी काय सरकारी यंत्रणा असायला पाहिजे, जी सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे, तर ती यंत्रणा अजूनसुद्धा अवेलेबल नाही. बरं, आणि मग ती जर अवेलेबल नसेल तर मग मी नुसते नागरिकांनी इच्छा मरणासाठी पूर्णविरामाचं इच्छापत्र बनवून काय उपयोग आहे. बरोबर आहे. म्हणून मग ती इच्छा मरणाची यंत्रणा सरकारने राबवावी याच्यासाठी म्हणून मी उच्च न्यायालयामध्ये ही जनहित याचिका दाखल केली. निखिल दातार अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, PIL 3/2024 हे त्याचं सायटेशन आहे. आणि त्याच्यामध्ये मला वेगवेगळे आदेश हायकोर्टाने दिले, माझ्या बाजूने आदेश दिले. आणि त्यामुळे मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याच्यामध्ये इच्छा मरणाचं एक फ्रेमवर्क नागरिकांसाठी अवेलेबल होताना आपल्याला आता दिसतं आहे. हां, मला तेच म्हणायचं होतं की तुम्ही ज्या वेळेला हरीश राणाची केस आली, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अतिशय मानवतावादी दृष्टिकोनातून, ज्याला हेवी हार्ट म्हणतात, असं करून शेवटी 13 वर्षांनी त्यांना असं वाटलं की ह्यांना अशा प्रकारे असं त्यांना जिवंत ठेवण्यात काही सगळे मेडिकल पॉईंट्स त्यांनी, लिगल पॉईंट्स सगळे तपासले आणि शेवटी त्यांनी एक जजमेंट दिलं. मला असं म्हणायचं आहे की त्याच्या आधारे ज्याला तुम्ही जनहित याचिका दाखल केली त्याच्यावर तुम्हालाही त्यामध्ये यश मिळालं, म्हणजे सरकारची त्यानंतर काय डायरेक्शन्स होते, भूमिका होती, सरकारने त्याच्यावर काय पावलं उचलली, ह्याच्यावर थोडंसं आपण विश्लेषण करू. तर आता ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर पहिला मुद्दा असा येतो की मुळात अशा प्रकारची सोय असण्याची गरज आहे का. तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एक कल्पना करा ना, 80-90 वर्षाची व्यक्ती आहे आणि जर का ती अगदी आजारी अशा अवस्थेमध्ये आहे, तर काय होतं प्रत्यक्षात परिस्थिती ही असते की नातेवाईक धावपळ करत असतात, डॉक्टर ट्रीटमेंट देत असतात. आपल्याकडे डॉक्टरांना अशा प्रकारची ट्रीटमेंट परस्पर थांबवण्याचा अधिकार नाही. बरोबर, कारण जर का तसं त्यांनी केलं, मेडिकल एथिक्स प्रमाणे नाही, कायद्याप्रमाणे सुद्धा नाही. त्यामुळे जोपर्यंत ट्रीटमेंट करता येणं शक्य आहे तोपर्यंत डॉक्टरांनी ट्रीटमेंट करत राहिली पाहिजे असं आपला सध्याचा कायदा म्हणतो आणि आमचा कोड ऑफ मेडिकल एथिक्स पण म्हणतो. एकीकडे डॉक्टर असं सांगतायत की तो बरा होणार नाहीये ती व्यक्ती खऱ्याखुऱ्या अर्थाने, पण दुसरीकडे मात्र डॉक्टर असं म्हणू शकत नाहीत की तुम्ही व्हेंटिलेटर हटवा किंवा अशा प्रकारे निर्णय नाही देऊ शकत. बरोबर, नातेवाईकांचे खर्च बऱ्याच वेळेला वाढत असतात, त्यामुळे त्यांची धावपळ वाढत असते. डॉक्टरांसमोर प्रश्न हा असतो की काही नातेवाईक येऊन म्हणतात की त्याचं थांबवा ट्रीटमेंट, काही म्हणतात थांबवू नका, ऐकायचं कोणाचं, हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याच्यामधनं बरं गमतीचा भाग असा की ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परिघामध्ये फिरत असतो, पण ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार उद्भवलेला आहे म्हणजे ती वयोवृद्ध व्यक्ती, ती तर बिचारी अनकॉन्शियस असते, तिला तर बिचारीला काहीच कळत नसतं, ती स्वतःचा निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमताच तिच्यामध्ये नसते आणि ती व्यक्ती मात्र तळमळत पडलेली असते, पण जे काय चाललेलं आहे त्याचा त्या व्यक्तीला काही फायदा होत नाही. तशा परिस्थितीमध्ये ही काळाची गरज आहे की अशा प्रकारचं इच्छामरण दिलं जावं. हा भाग नंबर 1 झाला.
आता तुमचा दुसरा प्रश्न की काय डायरेक्शन्स मिळाल्या, तर मी म्हटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने हा विषय क्लिअर केला की आता निष्क्रिय इच्छामरणाचा हक्क प्रत्येक नागरिकाला प्राप्त आहे. मग तो हक्क मिळवण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे लिव्हिंग विल करणं हा एक भाग झाला आणि दुसऱ्या काही यंत्रणा सरकारने बनवण्याच्या. तर सरकारी बनवण्याच्या यंत्रणा कुठल्या कुठल्या, तर एक म्हणजे सरकारने कस्टोडियन नावाची एक यंत्रणा निर्माण करायला हवी. आणि म्हणूनच माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या नंतर साधारणपणे मार्च 2024 तुम्हाला मला सांगायला विशेष आनंद होतो की महाराष्ट्र सरकारने एक GR काढून 413 सरकारी ऑफिसरांची नेमणूक ही कस्टोडियन म्हणून केलेली आहे. प्रत्येक अख्ख्या नगर महाराष्ट्रात की मुंबई, संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात. आणि मुंबईमध्ये जर का तुम्ही म्हणाल तर सुरुवातीला मुंबईमध्ये 2 कस्टोडियनची नेमणूक झाली होती. आता मात्र मुंबईमधल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिस लेवलला जे मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ नावाची जी पोस्ट असते, डॉक्टर असतात, तर त्यांची कस्टोडियन म्हणून नेमणूक ही झालेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की बरं, आता कस्टोडियन म्हणजे काय, तर थोडक्यात म्हणजे जसं आपण एक आपलं डॉक्युमेंट तयार करतो, समजा एक खरेदी खत तयार केलं, आपण जागेचं तयार केलं, मग आपण ते रजिस्टर करायला जातो, बरोबर आहे. थोडक्यात म्हणजे एक प्रकारचं रजिस्ट्रेशन झालं. पण त्याला तुम्हाला रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायचं नाहीये, तुम्हाला कस्टोडियनच्याकडे जायचं. मग कस्टोडियन काय करेल, तर कस्टोडियन बेसिकली फक्त एवढी एक खात्री करेल की बाबा हा माणूस खराच आहे ना, ह्याची खरंच करण्याची इच्छा आहे ना, ह्याच्यावर कुठला दबाव तर नाही ना. आणि कस्टोडियन ते तुमच्याकडनं पत्र घेईल आणि तुम्हाला पोचपावती देईल की बाबा माझ्याकडे हे मला मिळालेलं आहे. ज्याच्यामुळे आपल्याला कायम जी मनामध्ये एक भीती असते की ह्याचा दुरुपयोग झाला तर काय, तर दुरुपयोग न होण्यासाठीची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कस्टोडियनचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये कस्टोडियन हा विषय झालेला आहे. मला एक उपप्रश्न विचारायचा आहे की कस्टोडियन हे निर्माण झालेले आहेत, परंतु कस्टोडियनची जी प्रक्रिया आहे म्हणजे त्यांच्याकडे एक कॉपी राहते का, आणि नंतर मग एखादी कॉपी जो करतोय टेस्टेटर तर कधी होश हवासमध्ये असतो, कधी नसतो सुद्धा. तिसरी म्हणजे नातलगांकडे. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जे आरोप यायचे, डॉक्टरांना गिल्ट वाटायचं की मला तर काही डायरेक्शन्सच नाही, त्या डॉक्टर्स आहेत ते जीवन देण्यासाठी असतात, मारण्यासाठी नसतात. प्रोफेशनल तुमचे मेडिकल कोडसुद्धा त्याला बंधन करा. आता त्यामुळे जे गिल्ट फिलिंग नातलगांना यायचं, त्यामुळे ते गिल्ट फिलिंग कुठेतरी थांबेल का, आणि ते कसं व्हेरीफाय करतील? कारण समजा काही वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने केलंय आणि कोणालाच माहीत नसेल, तर मग अशा वेळेला हे कस्टोडियन आणि ते व्हेरीफाय करून किंवा आरोप सुद्धा होतात की ह्या व्यक्तीचं ह्याला जिवंत ठेवायचं नाहीये आपसामध्ये कौटुंबिक. मला असं वाटतं त्याला सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं उत्तर हे असू शकतं. ते थोडंसं जरा सांगा. नाही, तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा प्रॅक्टिकल मुद्दा काढलात आणि थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल. आता पहिला आधी मुद्दा असा आहे त्याच्यातला की लिव्हिंग विल कोण बनवतो? जो माणूस हा स्वतःच्या होशोहवासमध्ये आहे तो बनवतो. बरोबर. म्हणजे जर का मी स्वतः हे लिहून जर का देत असलो की बाबा अमुक गोष्टी झाल्या तर बाबा मला तुम्ही व्हेंटिलेटरवरती ठेवू नका, जसं मी माझंच उदाहरण देतो की मी माझ्या लिव्हिंग विलमध्ये मी हे लिहिलं आहे किंवा माझ्या वयाच्या एक साधारणपणे 75 वर्षाच्या नंतर जर का मला दुर्धर कॅन्सर झाला असेल किंवा अल्झायमरसारखे आजार झाले असतील किंवा अशा प्रकारचे आजार झाले असतील की जिथून मी पूर्णपणे बरा होणार नाही, तर त्यावेळेला माझी ट्रीटमेंट करत असताना मला कृपा करून शॉक देणे किंवा डायलिसिसवर टाकणे किंवा व्हेंटिलेटरवरती टाकणे अशा प्रकारचे उपाय मला करण्यात येऊ नये. आता हे मी स्वतः ढळधाकट आणि शुद्धीवर असताना लिहून देत असल्यामुळे साहजिकच ह्याचा अर्थ की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा कोणताही दबाव नाही किंवा मीच लिहून दिलं असल्यामुळे उद्या माझ्या मुलांनाही असं वाटणार नाही की बाबा आपण आपल्या वडिलांसाठी करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय, कारण ती वडिलांचीच इच्छा आहे. हो, बरोबर. त्यामुळे उलट नातेवाईकांना असं वाटेल की आपण फक्त त्यांच्या इच्छेला मान देतो आहोत आणि आपण वेगळं काहीच करत नाही आहोत. किंबहुना ह्या लिव्हिंग विलच्या नंतर त्याची एक कॉपी त्या नातलगांकडे आपण द्यायला हवी आणि नातलगांना आपण हे सांगायला हवं की उद्या जर का अशी काही अवस्था निर्माण झाली तर तुम्ही माझ्या इच्छेचा मान देऊन काम करायचंय, स्वतःचं डोकं चालवायचं नाही आहे. बरोबर. तर हे सांगणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून लिव्हिंग विलचा तिकडे फायदा. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की कस्टोडियनकडे दिलं मग पुढे काय? बरोबर. तर कस्टोडियनच्याकडे दिलेलं लिव्हिंग विल हे खरं म्हटलं जर का
तर आपण कधी खरं म्हणजे डॉक्टरांनी कधी ते व्हेरीफाय त्यांना करता यायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आजचा एआयचा जमाना आहे. हो. आपण कुठलंही डॉक्युमेंट फोर्स पद्धतीने तयार करू शकतो. बरोबर. मग उद्या जर का एखादं फोर्स्डच डॉक्युमेंट नेलं डॉक्टरांकडे आणि सांगितलं हो ह्यांनी केलं होतं म्हणून जर का, मग डॉक्टर ते कसं शोधून काढणार. बरोबर. आणि म्हणूनच माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये मी जो दुसरी माझी मागणी केली होती तर ती अशी होती की ह्या प्रकारची लिव्हिंग विल्स ही डिजिटाईज पद्धतीने स्टोअर्ड असावीत, बरोबर. की जेणेकरून जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा डॉक्टर त्या सिस्टीमवरती जाऊन हे चेक करू शकतील. चेक करतील की बाबा हे खरंच आहे का हे खोटं आहे. बरोबर. बरं, इथे मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे. आज समजा धरून चला मी माझं लिव्हिंग विल बनवलं आणि समजा 10 वर्षांनी मला असं वाटलं की नाही मला लिव्हिंग विल नाही बनवायचं बरोबर. आहे, ते मला कॅन्सल करायचं आहे किंवा मला बदलायचं आहे किंवा मी माझ्या मुलाला अधिकार दिले होते आता मला मुलीला अधिकार द्यायचे आहेत. तुम्ही कितीही वेळेला ते बदलू ह्या प्रकारचं लिव्हिंग विल बदलू शकता. सगळ्यात शेवटी जे बनवलेलं लिव्हिंग विल असेल ते शेवटी ग्राह्य धरलं जाईल. बरं. आणि हे सगळी डिजिटाईज्ड असल्यामुळे बरं. आज तुम्ही शोधू शकाल आधार नंबर किंवा अशा कुठल्याही यंत्रणेद्वारे की एक बाबा त्या नंबरच्या खाली किती आहेत त्यातलं शेवटचं कुठलं, जे शेवटचं आहे ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्या बरहुकूम नातेवाईकांनी डॉक्टरांनी सगळ्यांनी वागणं हे कायद्याप्रमाणे बंधनकारक धरलं जाईल असं साधारणपणे ही यंत्रणा आणि व्यवस्था ही सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कायद्याचा हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामध्ये डॉक्टर निखिल दातार आहेत. ते अतिशय महत्त्वाची माहिती देत आहेत. आणि जसं मगाशी सांगितलं इच्छा मरण किंवा पॅसिव्ह युथनेसिया म्हणजे काय. आणि डॉक्टर तुम्हाला हेही मी विचारणार होते की ह्या कार्यक्रमामध्ये हा विषयसुद्धा कव्हर करा की कल्पेबल होमिसाईड ह्याच्याशी किंवा आत्महत्या करणं हे पण ह्याच्याशी काय संबंध आहे का. आणि हरीश राणाला जी परवानगी दिली ती विशिष्ट परिस्थितीमध्ये दिली. प्रत्येक जणाला असं वाटतं की मला आता इच्छा नाही म्हणून आता मी करू शकतो. हा एक थोडासा गैरसमज आहे. आणि यानंतरचा एक गैरसमज आहे की ही जी ॲडव्हान्स मेडिकल विल आहे ती मालमत्तेशी त्याचं काही देणं घेणं नाही. ह्या आपल्या 2-3 ज्या महत्त्वाच्या क्वेरीज आहेत किंवा प्रश्न आहेत ते आपण थोडंसं उलगडून सांगूया. काय सांगाल? थोडक्यात म्हणजे आत्महत्या करणं किंवा ज्याला आपण कल्पेबल होमिसाईड म्हणणं कायद्याच्या भाषेमध्ये म्हणजे कोणीतरी कोणाची तरी हत्या करणं आणि त्याचा इच्छा मरणाशी काही संबंध आहे का किंवा त्याच्यातली नेमका डिफरन्स काय त्याच्या. बरोबर. कारण आत्तापर्यंत हा डिफरन्स नसल्यामुळे नेहमी डॉक्टरांना अशी भीती होती की आम्ही समजा जर का अशा प्रकारे काही केलं, अगदी जरी आम्ही ट्रीटमेंट बंद जरी केली समजा जर का म्हणजे औषध देऊन कोणाचा मृत्यू घडवला हे सोडा, पण बंद जरी केली ट्रीटमेंट तरी सुद्धा आमच्यावरती कल्पेबल होमिसाईड चं कलम लागू शकेल का. बरोबर. किंवा रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट कॉझिंग डेथ अशा प्रकारचं कलम लागू शकेल का. नातलग जर गेले नातलग जर का पोलिसांकडे गेले किंवा कोर्टात गेले तर अशी एक भीती डॉक्टरांच्या मनामध्ये होती. आणि समजा व्यक्ती त्या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये सुद्धा ही एक मनामध्ये भीती होती की मी समजा जर का आज अशा प्रकारचं म्हटलं मला ट्रीटमेंटच नको किंवा मी ट्रीटमेंटच नाकारली, मी गेलोच नाही हॉस्पिटलमध्ये, तर मग ती आत्महत्या म्हणून धरली जाईल का. आणि जर का तसं झालं तर तो गुन्हा धरल्यामुळे मग आपल्या वारसदारांना प्रॉपर्टी मिळताना डेथ सर्टिफिकेट मिळताना काही प्रॉब्लेम निर्माण होतील का. तर असे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये आहेत, अजून सुद्धा आहेत आणि त्याचं निरसन करणं खूपच गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी मला तुम्हाला सांगायला हवी की ही जी भीती आहे डॉक्टरांच्या मनामध्ये की उद्या कोणी समजा जर का आमच्यावरती आरोप केला की ह्यांनी परस्पर ट्रीटमेंट बंद करून टाकली किंवा बऱ्याचदा असं होतं की नातेवाईकांमध्ये इंटरनल काही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स असतात किंवा मतमतांतरं असतात. एक नातेवाईक म्हणतो की ट्रीटमेंट चालू ठेवा, दुसरा म्हणतो की ट्रीटमेंट बंद करा. मग डॉक्टरांनी ऐकायचं कोणाचं. 2 नातेवाईकांच्या भांडणामध्ये डॉक्टरमध्ये अडकले किंवा हॉस्पिटलमध्ये अडकलं तर काय. मग डॉक्टर आणि हॉस्पिटल काय करतात, ते म्हणतात बाबा आम्ही काय ह्याच्यात ठरवू शकत नाही, तुम्हाला ट्रीटमेंट नको आहे ना, तुम्ही तुमच्या माणसाला घ्या घरी घेऊन जा. बरोबर. आता प्रश्न असा असतो की घरी घेऊन जा म्हटल्यानंतर नातेवाईकांसमोर प्रश्न असा असतो की घरी घेऊन जाऊन करणार काय. कारण ती व्यक्ती तळमळते, त्या व्यक्तीला श्वास हवा आहे, त्या व्यक्तीला ऑक्सिजन हवा आहे, घरी तुम्ही तो देऊ शकणार नाही आहात. ती व्यक्ती विवळते दुःखामध्ये किंवा यातनांनी, व त्या व्यक्तीला आपलं बघू शकत नाही आपण त्या व्यक्तीला.
त्यातून समजा जर का ती व्यक्ती समजा जरी तसं काही नसलं आणि जर का घरी त्या व्यक्तीचं प्राणोत्क्रमण जर का झालं समजा, तर मग डेथ सर्टिफिकेट कोण हा देणार? महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळेच प्रश्न जे आहेत, हे सगळेच प्रश्न हे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी डे टू डे बेसिसवरचे आहेत. बरोबर. आणि म्हणूनच वारंवार परत तो प्रश्न येतो की ह्या सगळ्यावरचा सगळ्यात बिनतोड उपाय म्हणजे स्वतःचं लिव्हिंग विल किंवा इच्छापत्र लिहून ठेवणं. बरोबर. कारण आपणच स्वतः जर का ते लिहून ठेवलं असेल समजा जर का, तर मग त्याला कोणीही चॅलेंज करू आणि शकत त्याची नाही. एक कॉपी कस्टोडियनकडे दिलेली असते. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे. बरं, जर का उद्या असं झालं की तुम्ही स्वतः कॉन्शियस आहात, बेशुद्ध वगैरे नाही आहात, मग तुम्ही स्वतःच सांगू शकता की मला ट्रीटमेंट घ्यायची नाही, मला ॲडमिट व्हायचं नाही, मी घरी चाललो किंवा जे काय असेल ते. बरोबर. पण बऱ्याच वेळेला ह्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती कॉन्शियस नसते, त्या व्यक्तीची शुद्ध हरपलेली असते. मग त्यावेळेला ते लिव्हिंग विलचं जे डॉक्युमेंट आहे की जे नातेवाईकांना दिलेलं आहे, जे नातेवाईक डॉक्टराकडे घेऊन जाणार आहेत, तर ते नातेवाईक जेव्हा डॉक्टरकडे घेऊन जातात तेव्हा ते डॉक्युमेंट तुमची इच्छा डॉक्टरांपर्यंत पोचवत आहे. तुम्ही न बोलता सुद्धा तुमची इच्छा ही नातेवाईकांपर्यंत, डॉक्टरांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत, सिस्टीमपर्यंत ती कन्वे होते आहे. बरोबर. आणि ती कन्वे झालेली असल्यामुळे मग त्यानंतर झालेल्या ज्या काही गोष्टी असतील तर त्यांना नैसर्गिक ह्या स्वरूपात म्हटलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टरांना तुम्ही घरी येऊन जा वगैरे असले प्रकार करायची गरज उरणार नाही. डॉक्टर किंबहुना त्या ट्रीटमेंट थांबवून त्या व्यक्तीला यातना होणार नाहीत अशा प्रकारचं सिडेटिव्ह म्हणा किंवा पेन किलर म्हणा वगैरे अशा प्रकारे देऊन त्या व्यक्तीचा मृत्यू येईपर्यंत त्या व्यक्तीला डिग्निफाईड पद्धतीने, यातनामुक्त पद्धतीने, वेदनामुक्त पद्धतीने थांबतील. त्याच्यानंतर नॅचरल डेथचं सर्टिफिकेट देतील. आणि अशा प्रकारे एकंदरीत हा सगळ्यात जो काही एक प्रॉब्लेम आहे की जो प्रॉब्लेम हा एकीकडे म्हटलं समजा जर का तर ज्या काय वैद्यकीय क्षेत्रात झालेली उत्क्रांती आहे त्याचा एक प्रकारे साईड इफेक्ट आहे खरं म्हटलं समजा. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून तो एक प्रकारे अत्यंत बिनतोड अशा प्रकारचा उपाय त्याच्यामुळे होईल. बरोबर. त्यामुळे आत्महत्याचा अर्थ काय? आत्महत्येचा अर्थ असा की त्या व्यक्तीला असं धरलं जातं की कुठल्या तरी प्रकारचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, ती व्यक्ती आयुष्यापासून पळून जाते आणि म्हणून स्वतःचं जीवन ती थांबवते. पण इथे तशी परिस्थिती नाही आहे. इथे त्या माणसाला अशा प्रकारचा दुर्धर आजार आहे की ज्याच्यावरती सध्याचं मेडिकल सायन्सच एक म्हणतं की बाबा ह्या व्यक्तीला आम्ही बरं करू शकत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टींमध्ये प्रचंड मोठी म्हणजे फरक आहे या दोन गोष्टींमध्ये. ह्याच्यामध्ये ऑर्गन डोनेशन पण करू शकते ती करणारी व्यक्ती. म्हणजे ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्शन्स जेव्हा देतील ते त्याला ते हेही सांगू शकतील की मला ऑर्गन डोनेट करायचं. त्याचा पण एक मला असं वाटतं एक प्रचार ह्याच्यासाठी होऊ शकतो. आणि कितीतरी लोक आज खितपत पडलेले त्यांना ऑर्गन मिळत नाहीत म्हणून. तर एक व्यवस्थित कंडिशनमध्ये सुद्धा ऑर्गन जे डोनर आहे ते डोनीला मदत करू शकतात असं मला वाटतं. हो, नक्कीच. मग तुम्हाला काय आहे बघा, ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह लिव्हिंग विल आपण जेव्हा लिहित असतो, आता बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न असतो की बा लिहायचं कसं. हेच मी तुम्हाला पुढे प्रश्न विचारणार होते की अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता की शेवटी लोकांना कळत नाही की हे मी कसं लिहू. आणि बऱ्याच ठिकाणी आता नवीन लोक दोन गोष्टी त्यातल्या मिसअंडरस्टँडिंग ह्या त्या तुम्ही नक्की दूर करा. प्रेक्षकांना हे कळून दे की आपली जी प्रॉपर्टी ट्रान्सफर होताना जी आपण इच्छापत्र बनवता त्याच्याशी याचा काही संबंध नाही. नाहीतर लोक म्हणतील की मला हे लिव्हिंग विल वगैरे नाही बनवायचं. तसं नाही आहे. ह्याच्यातले फायदे तोटे तुम्ही चांगले सांगितलेले आहेत. त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि हे कसं करायचं, ह्याचा ड्राफ्ट कुठे आहे, ह्याला वकिलाची गरज असते का, ह्याला स्टॅम्प पेपरची गरज असते का, हे निःशुल्क कसं असतं, तेवढं एक जरा क्लॅरिफाय करा. त्यामुळे हे दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण घेऊया. सगळ्यात पहिली आधी गोष्ट अशी की लिव्हिंग विल आणि आपण ज्याला प्रॉपर्टीचं विल म्हणतो ह्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. ज्याला आपण प्रॉपर्टीचं विल असं म्हणतो तर ते प्रॉपर्टीचं विल हे तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची ह्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे त्याचं काम किंवा त्याची सुरुवात ही तुमच्या पश्चात त्याची सुरुवात आहे. बरोबर. पण जोपर्यंत तुम्ही हयात आहात पण जाण्याच्या अवस्थेत आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठली मेडिकल ट्रीटमेंट देण्याची तुमची इच्छा आहे किंवा कुठली मेडिकल ट्रीटमेंट तुम्हाला नाकारण्याची इच्छा आहे, तुम्हाला ऑर्गन डोनेशन करायचं आहे किंवा करायचं नाही आहे, तुम्हाला नेमकी कुठल्या प्रमाणात किंवा कुठल्या गोष्टींपर्यंत ट्रीटमेंट करण्याची इच्छा आहे, हे लिहून ठेवणं याचा अर्थ
हा वैद्यकीय इच्छापत्र, पूर्णविरामाचं इच्छापत्र, ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह, लिव्हिंग विल, हे सगळे वेगवेगळे शब्द, समानार्थी शब्द एकमेकांना, इंग्लिश आणि मराठीतले. त्यामुळे या सगळ्यांचा अर्थ साधारणपणे एकच आहे. ड्राफ्ट कुठे मिळू शकतो त्याचा? आता पहिला विषय असा की हे तुमचं तुम्ही बनवू शकता का? खरं म्हणजे बनवू शकता, बरोबर आहे. तुम्हाला त्यात काय लिहायचं, हेच लिहायचं आहे किंवा ह्या गोष्टी मला नको आहेत किंवा ह्या गोष्टी मला हव्यात. आता एखादी व्यक्ती म्हणेल की हो, हे सगळे मेडिकल टर्मिनॉलॉजी आम्हाला कशी कळणार? हां, मग त्याच्यासाठी आपण अनेक वेगवेगळे प्रकार करू शकतो. आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारू शकतो, आपल्या ओळखीपाळखीतले डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातले मंडळी असतील तर त्यांना विचारू शकतो. आज इंटरनेटवरती इतर देशांमधले अशा प्रकारचे अनेक ड्राफ्ट्स हे अवेलेबल आहेत, त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मी माझ्या वेबसाईटवरती www.drnikhildatar.com ह्या वेबसाईटवरती मी माझा ड्राफ्ट हा लोकांना फ्रीली डाउनलोड करून वापरता यावा ह्याच्यासाठी म्हणून तो ठेवलेला आहे. एक सामाजिक कार्य म्हणून. होय, सामाजिक कार्य म्हणून. ह्याच्यात काही म्हणजे पैसे बिसे काय त्याच्यात नाही. तो फ्री डाउनलोडेबल आहे. फक्त माझ्या वेबसाईटवरती जा, कारण इंटरनेटवरती बऱ्याच लोकांनी तो ड्राफ्ट माझ्या नावाने पैसे भरून सुद्धा विकायला ठेवलेला आहे. त्यामुळे भलत्या वेबसाईटवर जाऊ नका, माझ्या वेबसाईटवरती जा, म्हणजे तुम्हाला तो फ्रीली डाउनलोड करता येऊ शकेल. ठीक आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. वकिलांकडे जाऊ शकता, तुम्हाला काही कोणी थांबवलेलं नाही आहे वकिलांकडे जायचं असलं, पण वकिलांच्याकडे जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे फार सोप्या पद्धतीने खरं म्हणजे करता येईल. नंबर 1, ह्याला स्टॅम्प पेपर लागत नाही, लिगल पेपर लागत नाही, ह्याला काही लागत नाही. पण ह्याला नोटरायझेशन नक्की लागतं. बरं, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट बनवल्यानंतर ते नोटरीकडे जाऊन तुम्हाला नोटराईज करायचं आहे. ह्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही हे लिव्हिंग विल कोणी सादर करायचं आहे किंवा कोणाला म्हणजे तुमच्या ऑन युअर बिहाफ कोणी निर्णय घ्यायचा आहे, तर त्या व्यक्तीची नावं तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवायला पाहिजे. किंवा मी जर का अशा अवस्थेत असलो तर मी हा निर्णय घेण्याचा अधिकार अमक्या माणसाला देतो, तमक्या माणसाला देतो, वगैरे वगैरे, ती नावं नक्की लिहून ठेवली पाहिजेत. आणि त्या लोकांना तुम्ही हे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवताय त्याची कल्पना पण दिली पाहिजे. तुमच्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हची कॉपी पण त्यांना तुम्ही दिली पाहिजे. तर म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही ड्राफ्ट बनवलात, 2 लोकांचे विटनेस म्हणून सह्या घेतल्यात, नोटरायझेशन केलं, बरोबर आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कस्टोडियनकडे गेलो. आणि मी मगाशी मला वाटतं हा विषय सांगितला की आत्ताच नुकताच गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने माझ्या PIL-मुळे आता पुन्हा दुसरा GR काढलेला आहे. आणि हे सगळं डिजिटायझेशनचं काम हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आपसूकप्रमाणे हे सुरू होणार आहे. त्यामुळे आपण ते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन आता सुरू होणार आहे. त्याचं सगळं पोर्टल वगैरे रेडी आहे, फक्त ते अगदी कुठल्या दिवसापासून सुरू होणार आहे आता अगदी काही दिवसात आपल्याला लक्षात येईल. पण आता ती पण सोय ही आपल्याकडे होणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अगदी घरबसल्या करता येणं आपल्याला शक्य आहे. हां, पण कस्टोडियनकडे जाऊन मात्र तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन हे करावं लागेल, कारण नुसतं ऑनलाईन घरात बसून करून ते चालणार नाही. आणि ते आवश्यक आहे, कारण की नाहीतर त्याचा गैरवापर होईल. त्यामुळे गैरवापर न होण्यासाठी त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन हे आवश्यक आहे. विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांचं कायदा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी आपण हरीश राणा ह्या विषयावर बोलत होतो. हरीश राणाला तर परवानगी मिळाली, त्यावेळेला त्याने कुठेच असं विल वगैरे केलं नव्हतं. तर त्या विलमध्ये आणि त्या दयामरणामुळे किंवा त्या इच्छामरणामध्ये आणि ॲडव्हान्स मेडिकल डिरेक्शन किंवा आपली ही विल आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे? हाही एक तुम्ही खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलात. मुळात अगोदर जे कॉमन कॉजेस म्हणून जे मी वारंवार त्या जजमेंटचा उल्लेख करतो आहे, तर कॉमन कॉजेस या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की लिव्हिंग विल असतानाची जी व्यवस्था आहे, म्हणजे लिव्हिंग विल बनवून ठेवलं, कस्टोडियनकडे दिलं वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी काय करायचं, तर त्याच्यानंतर डॉक्टरांनी असं करायचं की हॉस्पिटलमध्ये कमिटी असणार, प्रायमरी बोर्ड आणि सेकंडरी बोर्ड, आणि त्या डॉक्टरांच्या कमिटीने हे ठरवायचं आहे की बाबा हा माणूस हा खरोखरच त्या अवस्थेत पोचलेला आहे का, आणि जर आहे तर त्याला इच्छामरण द्यायचं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता लिव्हिंग विल केलेलं नसलं तरी सुद्धा नातेवाईकांच्या इच्छेनुसार किंवा विनंती अनुसार अशा प्रकारचे बोर्ड हे बनवता येतील, बनवणं अपेक्षित आहे. आणि ते बोर्ड
इच्छामरण किंवा लिव्हिंग विल नसलं तरी सुद्धा हे बोर्ड स्वतःचं काम करून इच्छामरण हे प्रदान करू शकतील. म्हणजे थोडक्यात म्हणजे सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे लिव्हिंग विल नसलं तरी सुद्धा ह्या प्रकारचं निष्क्रिय इच्छामरण देता येणं शक्य आहे, जसं हरीश राणाच्या केसमध्ये झालं. पण आता प्रॅक्टिकली जर का तुम्ही विचार केलात तर परत प्रश्न तिथेच येऊन उभा राहतो की आज समजा 2 नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विनंती केली, मग डॉक्टरांच्या मनात हे प्रश्न येणार की बाबा ह्या माणसाची खरंच इच्छा होती का नव्हती, किंवा 2च नातेवाईक आले, उद्या 3रे आले जर का तर आता ह्यांच्यातले कोण महत्त्वाचे नातेवाईक आणि कोण नाही, नातेवाईकांमधले डायनॅमिक्स काय हे मी कसं शोधून काढणार. म्हणजे थोडक्यात म्हणजे डॉक्टरांच्या मनामध्ये एक कुठेतरी किंतु, शंका, हेजिटेशन हे राहण्याची शक्यता आहे. जरी सुप्रीम कोर्टने म्हटलं असलं तरी सुद्धा ही शंका राहण्याची एक शक्यता आहे. पण जर का लिव्हिंग विलच जर का असलं तर डॉक्टरांच्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. त्यामुळे हरीश राणासारख्या केसमध्ये की जेव्हा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह नव्हतं, लिव्हिंग विल नव्हतं, तरीसुद्धा ती व्यवस्था जरी असली, कायद्याला मान्य असली, तरीसुद्धा प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती त्याचं इम्प्लिमेंटेशन जर का करायचं असेल तर त्यासाठी शक्यतो लिव्हिंग विल असलं जर का तर ते सगळ्यांसाठीच जास्त सोपं होईल. दुसरा विषय असा की हरीश राणाच्या बाबतीमध्ये हरीश राणाला कोर्टाची पायरी चढावी लागली. म्हणजे लिव्हिंग विल नसल्यामुळे हरीश राणाला शेवटी कुठेतरी जाऊन कोर्टात जावं लागलं, कारण त्याच्या आईवडिलांना म्हणजे त्याच्या आईवडिलांना. कारण तुम्हाला त्याची पार्श्वभूमी जर का लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की हरीश राणा हॉस्पिटलमध्ये नव्हता, हरीश राणा घरी होता. आणि हरीश राणा घरी असल्यामुळे जेव्हा त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांना विनंती केली तेव्हा डॉक्टर पहिलं आधी हे म्हणाले की अहो पण ही व्यक्ती हॉस्पिटलमध्येच नाही आहे ना ॲडमिटेड, त्यामुळे कॉमन कॉजेसचं जे जजमेंट आहे ते ॲडमिटेड व्यक्तींसाठी आहे, पण ही तर व्यक्ती घरी आहे, मग त्या व्यक्तीला हे जजमेंट लागू करू शकतो का. तर डॉक्टर म्हणाले आम्हाला याच्याविषयी काय माहिती नाही. आणि जेव्हा कोणालाच काही माहिती नसतं, कायद्यामध्ये जेव्हा काही गोष्टी अस्पष्ट असतात तेव्हा मग तुम्ही कोर्टाकडे धाव घेता. गंमत अशी की हरीश राणाचे आईवडील पहिल्यांदा हायकोर्टात गेले होते दिल्लीच्या, आणि दिल्लीच्या हायकोर्टमध्ये त्यांना इच्छामरण नाकारलं गेलं होतं. कशासाठी? ह्याच कारणासाठी की दिल्ली हायकोर्ट हे म्हणालं की ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड नाही, त्यामुळे कॉमन कॉज हे जे काही जजमेंट आहे ते जजमेंट ह्या व्यक्तीला मुळात आधी ॲप्लिकेबलच नाही. आणि त्यातून लिव्हिंग विल नव्हतं ही तर गोष्ट आहेच आहे. त्याच्यामुळे हायकोर्टाने त्याला तो अधिकार नाकारला होता आणि म्हणून शेवटी त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं. आणि मग सुप्रीम कोर्टाने पुन्हा ते मेडिकल बोर्ड बनवले, कॉमन कॉजेसच्या जजमेंटचा आधार घेऊन ते मेडिकल बोर्ड बनवले, आणि ते बोर्ड बनवल्याच्या नंतर त्या बोर्डाच्या डॉक्टरांच्या संमतीनुसार किंवा त्यांच्या जे काही रिपोर्ट होते त्याच्या अनुसार सुप्रीम कोर्टाने तो अधिकार दिला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला जर का कोर्टाची पायरी न चढता इच्छा मरणाचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर पुन्हा त्यासाठी प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलवरती आपलं स्वतःचं लिव्हिंग विल बनवून ठेवणं ह्यासारखी दुसरी चांगली, सुरक्षित, सोपी आणि 100% खात्रीलायक पद्धतीने रिझल्ट येणारी अशी दुसरी व्यवस्था नाही. त्यामुळे कायद्याला जरी काही लिहिलं असलं कायद्यात तरी इच्छामरणाचं म्हणजे इच्छापत्र लिहून ठेवणं हे माझ्या मते सगळ्यात जास्त चांगलं. हरीश राणाची केस काही लोकांनी जर ऐकली नसेल तर थोडंसं आपल्याला सांगावं लागेल की 13 वर्ष तो अनकॉन्शियस होता, हॉस्टेलच्या गॅलरीतून पडला होता आणि 13 वर्ष तो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता. आणि त्यामुळे 13 वर्ष असल्यानंतर सुद्धा त्याला इच्छामरण दिलं नव्हतं. म्हणून मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टने हे सगळं कन्सिडर करून अतिशय ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्ही जी याचिका पुढे नेलेली आहे आणि दुसरं एक ऐतिहासिक मला असं वाटतं काम तुमच्या हातून झालेलं आहे. त्याबद्दल खरोखर प्रेक्षकांना सुद्धा मला सांगावंसं वाटेल की थोडासा डॉक्टरांकडून आपण एक संदेश ऐकूया की तुम्हाला ह्या बाबतीमध्ये आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का. एक तर पहिली गोष्ट अशी की ह्या सगळ्या कामामुळे जी काही जनजागृती होते त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठा बदल जर का काही होत असेल तर आजच्या घराघरांमध्ये, दिवाणखान्यांमध्ये इच्छा मृत्यू ह्या विषयीची चर्चा सुरू झालेली आहे. कारण नाहीतर हा प्रश्न किंवा हा विषय आपण साधारणपणे निगेटिव्ह प्रकारचा विषय म्हणून चर्चेलाच घेत नाही असं साधारणपणे होतं.
त्यामुळे हा एक फार मोठा बदल मला असं वाटतं झालेला आहे आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन नक्कीच निर्माण होईल. प्रेक्षकांना मला नक्की हे सांगावंसं वाटेल की आत्ता मी जो काही सगळ्या हा विषयाचा उल्लेख केला तर ह्या सगळ्या विषयाच्या नंतर पहिल्यांदा मनाला स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही इच्छामरणाचा अधिकार आपल्याला हवा आहे का, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. कारण जगामध्ये काही लोक अशी असतील की जी म्हणतील, काही कारणामुळे असू शकतील की नाही बाबा मला शेवटपर्यंत मला ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, त्यांनी इच्छापत्र बनवण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांना असं वाटत असेल की बाबा हो, एका लिमिट पलीकडे ट्रीटमेंट देणं किंवा ट्रीटमेंट घेणं हे म्हणजे अजून स्वतःचा त्रास वाढवण्यासारखं आहे, अशा लोकांनीच ह्याचा विचार करावा, नंबर 1. नंबर 2 की तसा जर का मनात विचार असेल तर तो उद्या करू परवा करू असं ते लांबणीवरती टाकण्यामध्ये अर्थ नाही. तोचा विचार जर का असेल तर त्याचा पाठपुरावा करा. आज आमच्या प्रयत्नांमुळे म्हणा, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे म्हणा, कोर्टाच्या प्रयत्नांमुळे म्हणा, संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी होते आहे, यंत्रणा निर्माण होते आहे, यंत्रणा अवेलेबल आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे अधिकार आहेत, यंत्रणा आहे, पण तो अधिकारच तुम्ही वापरलेला नाही. तर असं तुम्ही व्हायला देऊ नका. जर का तुम्हाला हा मुद्दा पटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा. ह्याच्यासाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही आहे. आणि अशा प्रकारचं इच्छापत्र जर का तुम्ही बनवलं तर तुम्हाला इच्छामरणाचा अधिकार की जो आता कायद्याने तुम्हाला प्राप्त झालेला आहे तर तो तुम्हाला नक्कीच मिळवता येईल. डॉक्टर निखिल दातार, आपण इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत आणि हा विषय हा इतक्या ओपन पद्धतीने आपण आज पब्लिकमध्ये आणलेला आहे की मला नक्की माहिती आहे की आपले जे प्रेक्षक आहेत ते बघतील, त्यांच्या बऱ्याचशा गैरसमजुती आहेत त्या दूर झाल्या असतील. गैरसमजुती मी परत रिपीट करत नाही की त्यांना हे इच्छामरण काय आणि इच्छापत्र काय ह्याच्यातला डिफरन्स आपण समजून सांगितला. ह्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचं जे गिल्ट येतं ते गिल्ट येऊ शकत नाही, डॉक्टरांवर कारवाई होऊ शकत नाही. आणि हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु कुठल्याही गोष्टीची माहिती होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही येऊन तुम्ही इथे सांगितली त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. कायद्याचा या कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.